सर्वांच्यासाठी नमस्कार. मी राजेंद्र खोराटे. ज्ञान संस्कार अकॅडमी मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. यापूर्वी आपण पेपर सेकंडचा अभ्यास केलेला आहे, पण पेपर फर्स्टचा अभ्यास सुद्धा करणं गरजेचं आहे. टप्प्याटप्प्यानं आपल्याला प्रश्नपत्रिकेची उजळणी त्या पद्धतीनं चांगली होईल की तुम्हाला सोडवणं अतिशय सोपं होणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून हा पेपर सोडवण्याचा प्रपंच चालू झालेला आहे. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये गद्य आकलन आणि पद्य आकलन केलेले, त्याचबरोबर जराशी काठीण्य पातळीची बऱ्यापैकी आपल्याला सहज एक एक मुद्दा सॉल्व्ह होत जातोय. मात्र ज्या वेळेला एखादी कविता अभ्यासणार आहात किंवा एखादा उतारा वाचून त्याचा अभ्यास करून उत्तर लिहिणार असाल, त्यावेळेला एक गोष्ट प्रामुख्याने करायची, पहिल्यांदा प्रश्न वाचा आणि मग उतारा वाचायला प्रारंभ करायचा आणि मग तुमच्या उत्तराकडे जायचं. जाऊया. एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला भेटते ती म्हणजे कोणती, की आता परीक्षा दिनांक 7 जून 2016 पहिला विभाग आहे. त्याच्यानंतरचा विभाग येतोय 30 प्रश्न झाल्यानंतर 31 प्रश्नापासून मराठीचा विभाग सुरू होतोय. आता बोललो त्याची पहिल्यांदा चाचपणी करायची आहे. उतार्यातील कोणता शब्द एखाद्या पत्रात मायना म्हणून लिहिता येतो? प्रश्न पहिला आहे. मार्गदर्शक, डॉक्टर, आदरणीय, नोबेल पुरस्कार, नोबेल पुरस्कृत. आता तसा हा जनरल प्रश्न येतोय, उतार्यातील कोणता शब्द एखाद्या पत्रात मायना म्हणून लिहिता येतो? याचं उत्तर डायरेक्ट तुम्ही लिहू शकताय, आदरणीय म्हणून. आता दुसरा प्रश्न पडला, तिरुवल्लूर यांच्या पुस्तकाला कोणती उपमा दिली आहे? आता बघूया तिरुवल्लूर यांचं नाव आलेलं आहे का. तिसरा आहे, उतार्यातील नोबेल पुरस्कृत लेखक कोण? नोबेल पुरस्कृत लेखक. उतारा लेखकाची कोणती विशेष वृत्ती अधोरेखित झाली आहे? आता या उतार्यामध्ये उतार्यातील लेखकाची कोणती वृत्ती अधोरेखित झाली आहे? आता आपल्याला प्रश्न वाचायचा आहे. मी म्हणालो, मला जी पुस्तकं विशेषत्वाने आवडतात मी त्यांना माझ्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलंय. लेखक काय म्हणा लागल्यात की मला जी पुस्तकं आवडतात ती माझ्या हृदयाच्या कप्प्यात मी जपून ठेवलेत. सुरुवातीला डॉक्टरकी केलेले व नंतर तत्वज्ञानाचा गाढ अभ्यास करून पुढे नोबेल पुरस्काराचा सन्मान लाभलेले डॉक्टर अलेक्स कॅरेल यांचे मॅन द अननोन हे माझे आवडते पुस्तक. तर लेखक काय सांगतोय की डॉक्टर अलेक्स कॅरेल यांचं मॅन द अननोन हे माझं आवडतं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये शरीर आणि मन हे दोन्ही वेगवेगळे नसून दोन्हीची सुदृढ आणि सशक्त वाढ एकत्रितपणे होणं गरजेचं आहे. या दोन्हीपैकी एकाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणजे शरीराकडे पण दुर्लक्ष नाही आणि मनाकडे. हा विचार या पुस्तकात मांडलाय. ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे त्यांनी पुस्तक वाचायलाच हवं. त्यामुळे त्यांच्या लक्षात येईल की मानवी एक अत्यंत बुद्धिमान जैव प्रणाली असून तिची उत्पत्ती प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची आहे. माझ्या दृष्टीने दुसरे आदरणीय तिरुवल्लूर यांचे, आता लेखकाच्या दृष्टिकोनातून तिरुवल्लूर यांचं एक दुसरं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे थिरुकुल्लर. हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट आयुष्य संहिता. आता तिरुवल्लूर या लेखकाचं थिरुकुल्लर हे पुस्तक म्हणजे एक उत्कृष्ट आयुष्य संहिता आहे. तिसरं म्हणजे लाईट फ्रॉम लिलियन चिलर वॉटसन यांनी लिहिलेल्या या पुस्तकाने मी भारावून गेलो.
आपल्या जगण्याचे हे या पुस्तकात सांगितलेलं असून गेली 50 वर्ष हे पुस्तक माझ्या जीवन प्रवासात एक मार्ग. आता उतारा वाचून पूर्ण केलेला. उतारा वाचून पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आता प्रश्न सोडवायचे आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात आलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला तुम्हाला पत्रलेखन लिहायचं असेल तर आदरणीय असा शब्दप्रयोग आपण वापरू शकतो. आता तिरुवल्लूर यांच्या पुस्तकाला कोणती उपमा दिली? बुद्धिमान जैव प्रणालीची, आयुष्य संहितेची, मार्गदर्शक आणि हृदयाचा कप्पा. तुमच्या लगेच लक्षात आला की ह्याला आयुष्य संहिता म्हटले. उपमा कोणती दिली? आयुष्य संहितेचा. आता नोबेल पुरस्कृत लेखक कोण? आता ज्या वेळेला डॉक्टर अलेक्स कॅरेल उतार्यातून उतारा लेखकाच्या कोणती विशेष वृत्ती अधोरेखित करतात? कारण ज्या वेळेला लेखक काय म्हणतात की ही मला एखादी पुस्तकं आवडली तर पुस्तकं मी हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवतो. 4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही पटापट दिली. बघा, खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा. आता वर्तमान काळ म्हटलं की तुम्हाला मागच्या वेळेला मी म्हटलं होतं नित्य, नेहमी, सदा अशी काही शब्द जर वाक्यात आली तर ते वर्तमान काळाचे असतात. आणि त्याचबरोबर की इथं हे बघा नेहमीच, तो नेहमीच उशिरा येतो, नेहमीच येण्याची रीत सांगितलेली आहे म्हणून रीती वर्तमान काळ. शब्दाच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत? 4 जाती विकारी, 4 जाती अविकारी. लिंग, वचन, विभक्ती यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होत असेल तर त्याला विकारी म्हणतो आणि बदल होत नसेल तर अविकारी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं 4 हे उत्तर आहे. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. आता नव्याची नवलाई आई प्रत्यय लागून गोलाई, नवलाई ही भाववाचक नाम तयार होतात. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही? अशुद्ध नाही. आता कुठले कुठले अशुद्ध आहेत? एक तरी याच्याला बरोबर यायला हवाय. पूजनीय चुकलंयच, परीक्षागृह चुकलंय, आशीर्वाद चुकलंय. आता इथं तज्ञ असा शब्द पाहिजे होता. जरा कॉम्प्युटर मिस्टेक आहे. हा शब्द बरोबर आहे. तज्ञ उच्चारत असताना असा आपण शब्द लिहितो, त्यामुळं तज्ञ खाली कोणता शब्द अशुद्ध नाही तर हा शब्द अशुद्ध नाही. वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचे लिंग ओळखा. आता ते रान ऐका नपुंसकलिंग, ती रान तो रान असं होईल काय? नाही, नपुंसकलिंगी आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील अपूर्ण मन पूर्ण करा. अन्न छत्रात जाऊन मिरपूड मागू नये, अन्न घ्यावे खाऊन, शांत राहावे बसून, अन्नदान घ्यावे करून. मिरपूड मागू नये. आपण काय करतो? दुसऱ्याच्यात जातो जेवायला आणि आपण खरं तर दुसऱ्याला कधी देत नाही, पण दुसऱ्याचीच माप काढण्याचा प्रयत्न जसा होतो, दुसऱ्यांच्या तिथं जायचं आणि मिरपूड मागायची, असा तो प्रकार बऱ्याच जणांच्या बाबतीत आहे. पर्याय क्रमांक 1. आता वडील मंडळीस पात्र लिहायचं असेल तर अचूक मायना कोणता? वडील मंडळीस, आई वडिलांना तीर्थरूप आणि तीर्थस्वरूपचं ती कायमचं दीर्घ लिहायचं. हा प्रश्न मागच्या कुठल्या तरी परीक्षेला पडलेला होता. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात? आता एखाद्याच्या तोंडचे उद्गार असतील तर आपण कशात लिहितो? तो वीर्यावतांचे.
काय दुहेरी. अपसारण शब्द काही वेळेला विचार मालिका तुटल्यानंतर अपसारण चिन्हाचा, दोन शब्द जोडण्यासाठी संयुक्त चिन्हाचा, एखाद्या शब्दावरती महत्व द्यायचं असेल तर त्याला एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. आता शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्द समूहाला काय म्हणतात? आता शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्द समूहाला काय म्हणतात? आता सरळच काय म्हणतात? वाक्यप्रचार म्हणतात. दोन शब्द जोडण्याचा सामासिक शब्द, जोड शब्द म्हणी. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? कमळ. सरोज म्हणजे कमळ, राजू म्हणजे कमळ, पंकज म्हणजे कमळ आणि पद्म म्हणजे पण कमळ. इथं पद्म आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. धान्य पाकडण्याचे साधन. आता ग्रामीण भागामध्ये धान्य पाकडलं जातं. अजूनही बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्याचा वापर करताना पाहायला भेटतो. याचा पर्याय आहे सूप. सूप. सूपाने आपण काय करतो? पाकडतो. गटात न बसणारा शब्द कोणता? गाय, वासरू, लेकरू, फूल. आता गटात न बसणारा ती गाय, ते वासरू, ते लेकरू, ते फूल हे सगळे नपुंसकलिंगी आहे आणि ती मात्र स्त्रीलिंगी आहे. म्हणजे आपसुकच काय आलं? गाय. विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी. आता कृतज्ञ कृतघ्न बरोबर आहे. शिक्षा बक्षीस बरोबर आहे. गुळगुळीत खडबडीत बरोबर आहे. प्रासाद म्हणजे राजवाडा आणि राजवाडा म्हणजे पण प्रासाद. म्हणजे ही समानार्थी शब्द आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 याची चुकीची जोडी. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी. कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? घड्याळचं घड्याळे होत आहे, आसूचं आसवे होत आहे, पिलूचं पिले होत आहे किंवा पिली होत आहे आणि पाणी मात्र पाणीच राहत आहे. म्हणजेच याचं वचन बदलत नाही. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. त्यातील भारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या जातीमध्ये येतो? भारी हा शब्द कपडे या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आलाय? भारी. आता नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. सोपा प्रश्न किती पडलाय बघा. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता उजाडले तेव्हा 6 वाजले होते याच्यामध्ये खरं तर कर्ता कर्म कुठं आपल्याला दिसतो का बघा जरा. असं नाही दिसत. तो अध्याऋत आहे. अध्याऋत म्हणजे लपलेला असतो. आता उजाडले एवढंच आपल्याला इथे कळलंय. याचा अर्थ काय होतं? उजाडले प्रकाश झालाय. या क्रियापदातून अर्थबोध झालाय. ज्या वेळेला एखाद्या क्रियापदातून सरळ अर्थ दिसतो त्याला आपण काय म्हणतो? की त्या भावकर्तृक क्रियापद असं म्हणतात. धातुसाधित क्रियापद नाही, अकर्मक त्याचा काय संबंध नाही. भावकर्तृक. आता मला पोटात मळमळते. ज्या क्रियापदाचा भाव तोच त्या क्रिया वाक्याचा अर्थ होतो असा जो भाग असतो त्याला भावकर्तृक क्रियापद म्हणतात. सर्वनामाचे एकूण प्रकार किती प्रकार आहेत? सर्वनाम म्हणलं पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक,
सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक, म्हणजे एकूण 6 आहेत. काय? पर्याय क्रमांक 2. हो तर अगदी बरोबर, 110 मोहरा होत्या. हो तर अगदी बरोबर, 110 मोहरा होत्या. वाक्यप्रचार ओळखा. हे उद्गारार्थी आहे, होकारार्थी आहे, नकारार्थी आहे की प्रश्नार्थक? इथे काय प्रश्न असं दाखवलेला नाही. उद्गार आहेत का बघा? नाही, हे होकारार्थी आहे. होकारार्थी वाक्याला करण रूप असंही म्हणतात. साधं वाक्य पण तुम्हाला जर जमलिंग करून टाकलेलं आहे. मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त शब्द कोणता? आता मान्यच्या अगोदर जर हा मान्य अमान्य उपसर्ग लागलाय, शब्द तयार झालाय. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? ओ, औ, अम, आहा, अ, आ, श, ज्ञ. स्वरादी म्हटलं की अम आणि आहा. स्वरादी मराठी भाषेमध्ये कोणी आणलो? मोरो केशव दामल्याने आणलं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आता प्रसिद्ध लेखक चित्र खानोलकर यांचे टोपण नाव काय? आता चिंतामण त्र्यंबक खानोलकर की यांना आपण आरती प्रभू असं म्हणतो. यांना काय म्हणतो? आरती प्रभू. ग्रेस माणिक नारायण गोडघाटे यांना ग्रेस म्हणतो. केशव कुमार प्रल्हाद केशव आत्रेयांना म्हणतो. आणि अनिल आत्माराम रावजी देशपांडेंना. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ययाती साहित्य कृतीचे लेखक कोण? आता ज्यांना मराठी साहित्य क्षेत्रातला 1974 साली पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि पहिला ज्ञानपीठ पुरस्कार ज्या कादंबरीला मिळाला त्या कादंबरीचं नाव आहे ययाती. 1959 साली ययाती पहिल्यांदा प्रकाशित झाले आणि 1960 ला साहित्य अकादमीचा त्या कादंबरीला पहिला अकादमीचा पुरस्कार मिळाला. तर या साहित्य कृतीचे लेखक काय आहेत? वि. स. खांडेकर. आता कविता आहे. कवितेचं आकलन करताना जरा सांभाळून करायचं. का? आपल्याला सुद्धा हे आलं पाहिजे. कवितेमध्ये प्रतिमा असतात. प्राक्तन म्हणजे काय? कवितेत कोणत्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आला आहे? कवितेत घडा या अर्थाने कोणता शब्द प्रयोग केला आहे? प्राक्तनाला गंध प्राप्त झाल्यास काय होईल असे कवीला वाटते? 4 प्रश्न आहेत. आपल्याला कविता वाचायची. कविता कुठल्या कवीची आहे का आठवते का बघा? थेंबवून आभाळ माया प्राक्तना वसाने या धरेला उदंड असे दान द्यावे. काहिलीत पोळलेल्या या क्षमेला श्वास द्यावे. काहिलीत पोळलेल्या या क्षमेला श्वास द्यावे. पावसाने या धरेला अमृताचे कुंभ द्यावे. रोमरोमी या भूमीला गर्द हिरवी कूस द्यावी. रोमरोमी या भूमीला गर्द हिरवी कूस द्यावी. यौवनाची मूस द्यावी. पावसाने या धरेला यौवनाची मूस द्यावी. गंध मिळता प्राक्तनाला, गंध मिळता प्राक्तनाला कस्तुरी ही धुंद व्हावी. पावसाने या धरेला मेलनाची रीत द्यावी. आता या नभाने या भूमीला
दान द्यावे. या नभाने या भूमीला दान द्यावे ही एक कविता आहे, जे रानकवी म्हणून ओळखले जातात नारायण धोंडो महानोर. आता ना.दो. महानोरांची ही कविता आहे की या भूमीने या भूमीला दान द्यावे. आता पहिला प्रश्न, प्राक्तन. प्राक्तन याचा अर्थ काय? नशीब. आता प्राक्तन याचा अर्थ नशीब. प्राक्तन म्हणजे काय? तर पहिलं प्रारब्ध म्हणजे प्राक्तन, म्हणजे नशीब. प्राक्तन म्हणजे प्रारब्ध. कवितेत कोणत्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आलाय? अमृत, यौवन, प्राक्तन, गंध आणि कस्तुरी. आता कस्तुरी मृगाच्या बिंबीमध्ये ती कस्तुरी असते. त्या कस्तुरीला माहिती नसतं की माझ्या शरीरातला एक अवयव अतिशय मौल्यवान आहे. कस्तुरीचा श्वास आसमंत दरवळून टाकतो, त्यावेळेला कस्तुरी सगळीकडे फिरत असते की कुठं आहे कस्तुरी, पण तिच्या शरीरात असते ती. त्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आला आहे कस्तुरीचा. कवितेत घडा या अर्थाने कोणता शब्द? मुस, कुस, कुंभ आणि आभाळ माया. कुंभ, कुंभ म्हणजे घागर. आणि काय होईल असे कवीला वाटते? जर नशिबाला सुद्धा गंध प्राप्त झाला तर कस्तुरी धुंद होईल. पर्याय क्रमांक 2 धुंद होईल. एकंदरीत इतर प्रश्नपत्रिकेच्या पेक्षा हा पेपर अतिशय सोपा म्हणून ओळखला जातोय. कारण का तसं जर पाहायला गेलात तर अतिशय सुंदर प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला ज्याचा अभ्यास जास्त झालेला आहे टायमिंग लावून. आता आपण तो जो आपल्याला सोडवत असताना चर्चा करून सोडवत असताना एक अर्धा एक तास लागतो. ज्यावेळेला तुम्ही प्रश्नांची उत्तरे ही सोडवायला लागताय त्यावेळेला तुम्हाला याला कमीत कमी 10 मिनिटात तुम्ही हे पेपर सोडवलं पाहिजे. वेळ जाईल कुठं? कविताने उतारा वाचण्याला वेळ तुमचा जाईल, पण तुम्हाला खरं तर वेळ जास्त जाण्याची गरज नाही. आणि म्हणून आपण वेळ जास्त न दवडता जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. गोंधळून जायचं नाही. जरासा खोचकपणा असेल थांबायचा 1 सेकंद आणि त्यातला खोचकपणा शोधायचा आणि तो खोचकपणा शोधून बरोबर उत्तर अचूक लिहायचं. ठीक आहे. आज आपण 2016ची पेपर फर्स्ट या पेपरची उजळणी केलेली आहे. आज आपण इथंच थांबतोय. सर्वांच्यासाठी धन्यवाद.